वाण प्रसारणासाठी 5 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या 31व्या केंद्रीय उपसमितीच्या बैठकीत टोमॅटो PBNT-20 आणि मिरची PBNC-17 या नवीन वाणांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्यात आली। हे वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील उद्यानविद्या संशोधन केंद्राने विकसित केले आहे। तर या वाणांची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊयात। टोमॅटो PBNT-20 रब्बी हंगामात जर तुम्हाला टोमॅटोची लागवड करायची असेल तर या वाणाची शिफारस याच हंगामासाठी केलेली आहे। याच्या फळाचा आकार गोल व गडद लाल रंगाचा असून फळाचे वजन हे 60 ते 65 ग्रॅम इतके आहे। या वाणाची उत्पादन क्षमता 614 ते 620 क्विंटल प्रति हेक्टर आहे। लागवड झाल्यानंतर फळाची पहिली काढणी 60 ते 65 दिवसात सुरू होते। हे वाण फळामधील अळी, लीफकल, फुलकिडे व पांढरी माशी या किडींसाठी मध्यम सहनशील आहे। मिरची PBNC-17 या वाणाच्या हिरव्या मिरचीची उत्पादकता 531 ते 546 क्विंटल प्रति हेक्टर इतकी आहे। मराठवाडा विभागासाठी खरीप हंगामात लागवड करण्याची शिफारस आहे। हे वाण लीफकल व अँथ्रॅकनोज या रोगांसाठी मध्यम सहनशील आहे। या नवीन वाणांच्या मान्यतेमुळे शेतकऱ्यांना यामुळे फायदा होईल व दर्जेदार उत्पादन मिळेल। अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा।